चंद्रपूरच्या विकासासाठी मुनगंटीवारांचा विजय गरजेचा। मुनगंटीवारांना विक्रमी मतं मिळतील। महाराष्ट्रातून महायुतीचे 45 खासदार निवडून येतील। चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला विश्वास। खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट। रणजित निंबाळकर माढा लोकसभेचे भाजपचे उमेदवार। प्रचाराचा शुभारंभ कधी करायचा यावर चर्चा झाल्याची माहिती। काही ठिकाणी उमेदवार निश्चित झालेत, काही ठिकाणी अनेक उमेदवार इच्छुक आहेत। वादविवाद नको आहेत, त्यामुळे त्या जागांसोबत चर्चा सुरू आहे। 1-2 जागांबाबत आज निर्णय होईल। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोर्चे बांधणी सुरू। छोट्या बैठकांच्या माध्यमातून स्वयंसेवकांना सक्रियपणे काम करण्याचे निर्देश। महाविकास आघाडी आणि वंचितचं फिसकटलं। चळवळीला लाचार करून संपवलं जातंय, ते कदापि मान्य करणार नाही। सर्व शाहू फुले आंबेडकर मतदारांना सांगतोय की मी काही गोष्टी बोलू शकत नाही, पण अनेक ठिकाणी आपण जिंकू अशी परिस्थिती। प्रकाश आंबेडकर यांची पोस्ट। प्रकाश आंबेडकर यांचा प्रस्ताव पूर्ण करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतलाय, त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आंबेडकरांचा प्रस्ताव मान्य करावा असं आमचं मत आहे। नाना पटोले यांची आंबेडकरांच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया। खासदार संजय राऊतांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची ईदी अमीनशी तुलना। ईदी अमीन हा नरभक्षक होता, मोदी आणि शहा हे संविधान भक्षक आहेत, संजय राऊतांची टीका। कंगना रानौतचं ऑफिस आम्ही नव्हे तर तिथे अनधिकृत बांधकाम झालेलं असल्यामुळे महानगरपालिकेनं तोडलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी अनधिकृत गोष्टी तोडून टाकायला सांगितलं होतं, आम्ही त्याचं पालन केलं। संजय राऊत यांची कंगना रानौतच्या ऑफिसबाबत प्रतिक्रिया। शरद पवार यांनी उद्या पक्षनेत्यांची बोलावली बैठक। उद्या सकाळी 11 वाजता बलाड इस्टेट इथे होणार बैठक। बैठकीत लोकसभा उमेदवारांच्या नावांवर अंतिम चर्चा होणार। धनुष्यबाण चिन्हावर सुप्रीम कोर्टात आता 19 एप्रिलला सुनावणीची शक्यता। पक्ष चिन्ह शिंदेंना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाची याचिका। कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष। आणि यानंतरच्या बातम्या विदर्भातून। नागपूरमधून काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी भरला उमेदवारी अर्ज। विदर्भ काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते अर्ज भरायला उपस्थित। विकास ठाकरे हे नितीन गडकरी यांचा 2.5 लाख मताधिक्यांनी पराभव करतील, नाना पटोलेंचा विश्वास। खासदार नवनीत कौर राणा यांचा कंगना रानौतला पाठिंबा। काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांच्या वक्तव्याचा निषेध। नवनीत कौर राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर 1 एप्रिलला निकालाची शक्यता। निकालानंतर 2 एप्रिलला महायुतीकडून नवनीत कौर राणा यांची उमेदवारी घोषित होऊ शकते। जर निकाल राणांच्या विरोधात लागला तर भाजपकडून उद्योजिका कल्पना सरोज यांच्या नावाचा विचार सुरू। वाशिम जिल्ह्यामध्ये मुबलक पाणी साठ्यामुळे उन्हाळी बाजरी पीक जोरात। बाजरी पिकाला चांगला भाव असल्यामुळे शेतकऱ्यांची बाजरी पेरणीला पसंती। भाजपचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणूक अर्ज भरला। देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेंसोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित। सुधीर मुनगंटीवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी चंद्रपूरच्या गांधी चौकात महायुतीची विजय संकल्प सभा। आणि यानंतरच्या बातम्या मराठवाड्यातून। अमरावती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार बळवंत वानखडेंनी प्रचाराचा नारळ फोडला। अमरावतीच्या अंबादेवी आणि एकविरा देवीची महाआरती करून प्रचाराला सुरुवात। अवकाळी पावसामुळे भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातल्या वाही गावामध्ये प्रचंड नुकसान। अनेकांच्या घरांवरील आणि गोठ्यावरील छतही उडालं। परभणीच्या जागेवरचा दावा आम्ही सोडलेला नाही। परभणीचे राजेश विटेकर आजच्या बैठकीला उपस्थित। विजय शिवतारेंना रुग्णालयात भरती करण्याची गरज। अमोल मिटकरींची शिवतारेंवर टीका। राष्ट्रीय समाज पक्ष परभणीची लोकसभेची जागा लढवणार। महादेव जानकर यांची एबीपी माझाला माहिती। महादेव जानकर स्वतःच उतरणार परभणी लोकसभेच्या रिंगणात। धाराशिव शहरातील 2 गटांमधील तणाव निवळला। परिस्थिती पूर्वपदावर। 125 पेक्षा जास्त जणांवर गुन्हा दाखल। 3 जण अटकेत। दगडफेकीच्या घटनेत वाहनांचं दुकानांचं नुकसान। 4-5 जखमी झाल्याची माहिती।
यानंतरच्या बातम्या पश्चिम महाराष्ट्रातून। कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांकडून प्रचाराला सुरुवात। प्रत्येक गावामध्ये जाऊन शाहू महाराजांचा नागरिकांशी संवाद। भाजपचे अधिकृत उमेदवार ठरल्यामुळे उदयनराजेंचा उद्या भव्य सत्कार असल्याचे पोस्टर्स। उद्या दुपारी 3 वाजता होणार उदयनराजेंचं भव्य स्वागत। राजू शेट्टी एकला चलोरेच्या भूमिकेत। उद्धव ठाकरे यांची भेट झाल्यानंतर पुन्हा कुणाशी बोलणं झालं नाही। हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उभा राहणार राजू शेट्टी यांची एबीपी माझाला माहिती। स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाविकास आघाडीची चर्चा फिसकटल्याचं चित्र। राजू शेट्टी आमच्यासोबत यावेत अशी आमची इच्छा होती, पण त्यांचा विचार वेगळा दिसतोय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं सूचक वक्तव्य। उजनी धरणामध्ये वजा 36% पाणी साठा शिल्लक। यंदा उजनी धरण इतिहासातील नीचांकी पातळी गाठण्याची शक्यता। सांगवलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील मुंबई गुन्हे शाखेच्या कारवाईत 246 कोटी रुपयांचा एमडी ड्रग्ज जप्त। 122.5 किलो कच्चा मालही जप्त। कोल्हापूरच्या केरली इथल्या गोडाऊनला काल रात्री लागली भीषण आग। आगीमध्ये 10 ते 15 लाखांचं नुकसान। सांगली शहरात बुलेटमधून फटाक्यांचा आवाज काढणाऱ्या गाड्यांवर कारवाई। सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे कारवाईसाठी उतरले रस्त्यावर। 12 बुलेट मालकांवर दंडात्मक कारवाई करत सायलेन्सर जप्त। एकमेकांवर दगडफेक करत सोलापूरच्या भोयरे ग्रामस्थांनी साजरी केली अनोखी धुळवट। शेकडो वर्षांपासूनची परंपरा। आणि यानंतरच्या बातम्या उत्तर महाराष्ट्रातून। राष्ट्रवादी पक्ष उमेदवार देऊ शकला नाही असं नाही। इच्छुक उमेदवारासोबत चर्चा सुरू आहे, त्यातला योग्य उमेदवार शोधला जाईल। 2-3 दिवसात उमेदवाराची घोषणा होईल। रोहिणी खडसे यांची जळगावमधल्या उमेदवारीबाबत प्रतिक्रिया। वेळ आली तर विरोधी पक्षाचे नेते असलेल्या एकनाथ खडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडेही हक्कानं मत मागणार। भाजपच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसेंचं वक्तव्य। भाजपच्या जळगावच्या उमेदवार रक्षा खडसे आणि भाजपच्या रावेरच्या उमेदवार रक्षा खडसे आणि काही कार्यकर्त्यांमध्ये मंत्री गिरीश महाजनांसमोरच वाद। वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट। राष्ट्रवादी काँग्रेसकडून समीर भुजबळ आणि छगन भुजबळ यांच्या नावाची चाचपणी सुरू। महायुतीतल्या 3ही पक्षांकडून नाशिकच्या जागेची चाचपणी। छगन भुजबळ यांचं वक्तव्य। उमेदवारी मागितली नसल्याचं भुजबळांकडून स्पष्ट। निलेश लंकेंकडून राजीनाम्याच्या बातमीचं खंडन। माझा राजीनामा मलाच माहिती नाही। राजीनाम्याच्या चर्चांवर लंकेंची प्रतिक्रिया। नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये भिल्ल समाजाला प्रतिनिधित्व द्यावं, भिल्ल समाज बांधवांची मागणी। कळवणमध्ये भिल्ल समाजातील प्रमुखांची बैठक संपन्न। नाशिकच्या सटाणा तालुक्यात सर्वत्र अत्यल्प पाऊस झाल्यानं बहुतांश विहिरींनी गाठला तळ। सटाण्यातल्या 24 गावं, वाड्या वस्त्यांना 23 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा। आणि यानंतरच्या बातम्या कोकणातून। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत कुडाळमध्ये शुक्रवारी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात पदाधिकाऱ्यांमध्ये वाद। व्हिडिओ व्हायरल। मेळाव्याला गर्दी दिसावी यासाठी पैशाचा आमिष देऊन भाडोत्री माणसं बोलावण्यात आल्याचा आरोप। सभेसाठी पैसे देऊन भाड्यानं गाड्या आणल्या असतील तर त्यात वावगं काय? प्रत्येक कार्यकर्त्याकडे गाडी असतेच असं नाही, त्यामुळे भाड्यानं गाड्या आणायला लागतात। माणसं भाड्यानं आणली नव्हती तर गाड्या आणल्या होत्या। दीपक केसरकर यांचा खुलासा। विशेष बाब म्हणून होळीसाठी सुरू करण्यात आलेल्या नागपूर मडगाव जंक्शन नागपूर या द्विसाप्ताहिक विशेष गाड्यांची सेवा 9 जून पर्यंत सुरू राहणार। कोकण रेल्वेचा निर्णय यापूर्वी सेवा 31 मार्च पर्यंत निर्धारित होती। कोकण द्रुतगती महामार्ग सागरी मार्गालगत 13 विकास केंद्र, 105 गावांसाठी एमएसआरडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती। पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी विकास आराखडा तयार करण्याचं काम लवकर सुरू होणार। येत्या 2 ते 3 दिवसात कोकण आणखी तापणार। 26 ते 27 मार्च दरम्यान कोकणातील काही भागात उष्ण आणि दमट परिस्थिती। एप्रिल महिन्यात मुंबईतली आर्द्रता वाढणार। यानंतरच्या बातम्या मुंबईमधून।
मुंबईकरांच्या पाणी पुरवठ्यात कपात नाही. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा कमी, पण मुंबईकरांच्या पाणीसाठ्यात कोणताही परिणाम होणार नाही. घाटकोपरमध्ये दुचाकीच्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू. भरधाव दुचाकीवर नियंत्रण न मिळवता आल्यामुळे अपघात झाल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.